बाप हळवा होता, आई हळवी होती, दोघंही रडत होते. परंतु पोलिसांनी सांगितलं आता हिची इच्छा आहे की मी ती तिच्या प्रियकरासोबत जाणार आहे, तुमची सही पाहिजे. परंतु हिची एक तुमच्याविषयी तक्रार आहे. काय तक्रार आहे? की माझ्या बापापासून माझ्या प्रियकराला धोका आहे. झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले तरी त्याच्या पोटी अपत्य जन्माला येत नव्हतं. काय करावं? देवाच्या मंदिरात जायचा, देवाकडे नवस करायचा, देवा माझ्या पोटी अपत्य जन्माला येऊ दे देवा. प्रारब्ध उजळलं. 3.5 वर्ष झाले. 4 वर्षाच्या नंतर त्याच्या पोटी एक छोटीशी मुलगी जन्माला आली. मुलगी जन्माला आल्याच्या नंतर त्याला आनंद झाला, बापाला आनंद झाला. अरे एकुलती एक माझ्या घरामध्ये लक्ष्मी जन्माला आलेली आहे. बर्फीचा पुडा घेतला आणि शेजा पजाऱ्यांना वाटतो, काका ही घ्या बर्फी, मावशी ही घ्या बर्फी, ताई ही घ्या बर्फी. अरे बर्फी कशाची आहे? माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली. आईला आनंद होत होता, बापाला आनंद होत होता. आई दवाखान्यामध्ये होती. परंतु दवाखान्यामध्ये त्या आईला घरी आणण्याकरता, म्हणजे त्याच्या पत्नीला घरी आणण्याकरता, त्या छोट्याशा लक्ष्मीच्या आईला घरी आणण्याकरता दवाखान्यामध्ये 70,000 रुपये भरायचे होते. खिशामध्ये 50,000 रुपये होते. 20,000 रुपयाची गरज होती. इकडं तिकडं गेला, शेजा पाजारच्यांना पैसे मागितले, पैसे 1 रुपया कोणी दिला नाही. पाहुण्या रवळ्यांना फोन केला, 1 रुपया दिला नाही. अरे शेजारच्या व्यक्तीकडे गेला, काही करा, व्याजानं पैसे द्या. परंतु माझ्या पत्नीला घरी आणायचंय, माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आलेली आहे, त्या लक्ष्मीच्या पदस्पर्शानं माझ्या सुद्धा घरामध्ये पैसा येईल, देईन तुम्हाला पैसे. त्या व्यक्तीनं पैसे दिले नाही. सावकाराकडे गेला. 2 एकर घरी जमीन होती. सावकाराला सांगितलं, सावकार 2 एकर जमीन घाण ठेवा, 2 एकरातली अर्धा एकर जमीन घाण ठेवा, परंतु मला फक्त 20,000 रुपये द्या, कारण माझ्या लक्ष्मीला चांगल्या पावलांनी मला घरी आणायचंय. काकुलतीला आला, धाय मोकल्या रडला. 20,000 रुपये सावकाराकडून घेतले. दवाखान्यात गेला. दवाखान्यात डॉक्टरकडे 20,000 रुपये दिले आणि पत्नीला घेऊन घरी आला. अरे ती लेक लहानाची मोठी होत होती. त्याच्या घरची लक्ष्मी होती. लहानाची मोठी लेक होत होती. रात्रीच्या वेळी लेक रडायला जर लागली ना, बाप उचलायचा, कडेवरती घ्यायचा, त्याच्या पत्नीला सांगायचा तू झोपी जा, मी लेकीला सांभाळतो. रात्र रात्र जागायचा आणि त्या लेकीला सांभाळायचा. त्याचं नाव बाप आहे. त्या बापानं लेकीला सांभाळावं. बाप जर कारखान्यामध्ये कामाला गेला, कंपनीमध्ये कामाला गेला, तर बाप स्वतःला चपला कधी घेत नव्हता. बाप स्वतःला कपडे कधी घेत नव्हता. बापाचं बनियन फाटलं होतं, बनियनना छिद्र पडले होते. बापानं ते स्वतः करता बनियन कधी घेतला नाही. बापानं चप्पल कधी घेतली नाही, कपडे कधी घेतले नाहीत. अरे ज्या बापाच्या पायामध्ये तुटकी चप्पल आहे, त्या बापानं नवी चप्पल आपल्या लेकी करता आणावी. ज्या बापाच्या अंगावरती मळालेले फाटके कपडे आहेत, त्या बापानं आपल्या लेकी करता नवी फ्रॉक आणावी. अरे ज्या बापाला खायला पोटभर अन्न नाही, त्या बापानं आपल्या लेकी करता बर्फी आणावी, पेढे आणावे. लेकीला सांभाळत होता. एकुलती एक लेक होती. अरे कपडे आणायचा, तिला हॉटेलमध्ये जेवण करण्याकरता न्यायचा. लहानाचं मोठं लेकीला केलं आणि लहानाचं मोठी लेक झाल्याच्या नंतर कॉलेजला जाऊ लागली. आपली लेक कॉलेजला जाते, त्याच्या पत्नीला सांगायचा लेकीवरती लक्ष ठेव. एकुलती एक लेक आहे, कॉलेजला जायला लागली. एके दिवशी कारखान्यातून घरी येत असताना शेजारच्या एका व्यक्तीनं, शेजारच्या काकूंनी त्याला बोलवलं आणि अरे इकडे ये. बोला ना काकू, काय झालं? अरे तुझी मुलगी एका दुसऱ्या मुलाच्या गाडीवरती मला फिरताना दिसली होती. त्याचा राग अनावर झाला, तळपायाच्या मस्तकाला गेली आणि म्हणतो, काकू काय बोलता, कळतं का नाही तुम्हाला? अरे संस्कारी घरातली मुलगी आहे, असं कधीच करणार नाही. पाहिजे ते मी अन्न खायला तिला देतो, अरे पाहिजे तेव्हा मी हॉटेलला जेवायला नेतो, पाहिजे तो लाड तिचा पुरवतो. कधीच माझी पोरगी दुसऱ्या पोराच्या गाडीवरती दिसणार नाही. काकू आता असं बोलला, परत माझ्या मुलीविषयी अजिबात काय बोलायचं नाही. काकू शांत बसल्या. काकूंना वाटलं जाऊ द्या, त्याची मुलगी आहे, काय करायचं ते करेल. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. 3 महिन्याच्या नंतर त्याची पोरगी शाळेला गेली, कॉलेजला गेली. रोज 2 वाजता येणारी मुलगी आज 3 वाजले तरी घरी आली नाही. त्याच्या बायकोनं त्याला फोन केला, का हो आपली ताई घरी आली नाही, करा ना चौकशी शाळेमध्ये. तो म्हटला येईल 4 वाजता. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले तरी ताई घरी आली नाही. काय करावं याला सुचेना. हा कॉलेजमध्ये गेला. शिक्षकांना विचारलं, का हो माझी मुलगी पाहिली का? अहो तुमची मुलगी कॉलेजला आली होती, परंतु 2 वाजता कॉलेजमधून निघून गेली. तिच्या मैत्रिणीला विचारलं, का ग अगं माझी लेक पाहिली का? तिनं सांगितलं, एका पोराच्या गाडीवरती जाताना तुमची लेक दिसली होती.
काय करावं, तळपायाच्या मस्तकाला गेली, भरकटायला लागला, इकडं तिकडं फिरायला लागला. एकुलते एक लेक आहे, अरे पळून गेलेली माझी लेक आहे, अरे कुणासोबत पळून गेली, काय करावं, अरे माझी लेक पळून गेली. हे जर बाकीच्यांना कळलं तर काय म्हणतील लोक, माझ्या तोंडावर थुंकतील. अरे काल आपण ज्या काकूला बोललो ती काकू काय म्हणेल. बाप रडायला लागला, मान खाली घातली, ढसाढसा बाप रडत होता. बापानं केस दाखल केली, घरी आला, इकडं तिकडं चौकशी केली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झालं, लेक आली नाही. 5 दिवसाच्या नंतर बापाला कोर्टातून, पोलीस स्टेशन मधून फोन आला की ऐका, तुमची मुलगी आमच्या जवळ आलेली आहे, तिचा प्रियकर सोबत आहे, तुम्हाला इथं यावं लागतंय. त्या पोरीचा बाप आणि त्या पोरीची आई पोलीस स्टेशन मध्ये गेली. समोर तिचा प्रियकर आणि पोरगी उभा होती आणि त्या पोरीच्या समोर तिचा आई बाबा उभे होते. अरे बाप मान खाली घालून अरे हुंदके देत देत रडत होता. परंतु तो पोलीस बापाला म्हणायचा, का रे तुला कळत नाही, तुझ्या मुलीवर लक्ष ठेवायचं कळत नाही का तुला, तू संस्कार नाही का केले. परंतु काय करावं, बाप हळवा होता, आई हळवी होती, दोघंही रडत होते. परंतु पोलिसांनी सांगितलं, आता हिची इच्छा आहे की मी ती तिच्या प्रियकरासोबत जाणार आहे, तुमची सही पाहिजे. परंतु हिची एक तुमच्याविषयी तक्रार आहे. काय तक्रार आहे की माझ्या बापापासून माझ्या प्रियकराला धोका आहे. आज समाजामध्ये नव्हे, पोलीस स्टेशनमध्ये अनेक अशा केस आहेत, अनेक मुलींच्या अशा केस आहेत. माझ्या प्रियकराला माझ्या स्वतःच्या आईपासून, स्वतःच्या बापापासून धोका आहे, स्वतःच्या बापापासून धोका आहे. काहू लेकू, अरे बापानं जन्माला घातलं हे पाप केलं, बापानं जन्माला घातलं हे पाप केलं का बापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं हे पाप केलं. अरे जी लेक जन्माला यावी म्हणून देवाकडे नवस करत होता बाप, ज्या लेकीच्या पायामध्ये बूट चांगले दिसावे म्हणून दुसऱ्याच्या रानामध्ये कष्ट करून, कारखान्यात काम करून त्या लेकीला बूट आणत होता, हॉटेलमध्ये जेवायला नेत होता. अरे बापानं हॉटेलमध्ये जेवायला नेलं, बापानं नवीन कपडे आणले, हे चुकलं का बापाचं. परंतु काय करावं, अरे बाप लेकीच्या जवळ गेला, लेकीच्या पायाला धरलं, लेकी काही कर, तुला पाहिजे ते द्यायला तयार आहे, तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, तुला पाहिजे ते हुंड्यामध्ये द्यायला तयार आहे, फक्त पळून जाऊन लग्न करू नको, मोठ्या थाटामध्ये लग्न करून देतो, पाहिजे त्या गोष्टी देतो, फक्त पळून जाऊ नको. लेकीनं सांगितलं. अरे लेकीनं पाय असा उचलला आणि बापाच्या जवळ झिंजाडला. बाप खाली पडला. खाली पडलेला बाप धाय मोकळ्या रडत होता. परंतु लेकीनं सांगितलं, मी घरी नाही येणार, मी माझ्या प्रियकरासोबत जाणार आहे. प्रियकरासोबत लेक गेली, बाप घरी गेला. अरे घरी गेल्याच्या नंतर अरे शेजापाजारचे लोक विचारू लागले, का रे रामभाऊ तुझी मुलगी कुठे आहे. मान खाली घालायचा, धाय मोकल्या रडायचा. का रे तू सांगत होता ना माझी मुलगी संस्कारिक आहे, अजिबात कुठं पळून जाणार नाही, मग काय झालं. अरे नाक कापलं ना पोरीनं तुझं. रामभाऊ धाय मोकल्या रडला. 1 महिने पोरगी 1 महिना प्रियकरासोबत राहिली, 2 महिने राहिली, 3 महिने राहिली. 3 महिन्याच्या नंतर तिचा प्रियकर दारू प्यायला लागला, सिगारेट ओढायला लागला, गांजा ओढायला लागला. बघा, सगळ्याच मुलींचे प्रियकर दारू पितात असं नाही, सिगारेट ओढतात असं नाही, गांजा पितात असं नाही. परंतु त्या पोरीचा प्रियकर दारू प्यायला लागला. त्यानं कमरेमध्ये हिच्या लाथ घातली आणि जा, तुझी गावाकडची जमीन माझ्या नावावर करायची आहे, बापाला सांग. म्हणून त्या पोरीनं बॅग उचलली, घराच्या जवळ आली. पाहते तर काय, घराला कुलूप लावलं होतं. शेजारी एक आजी भांडी घासत होती. भांडी घासणाऱ्या आजीला विचारलं, का हो आजी, अहो आमच्या घराला कुलूप आहे, आमचा बाप कुठे आहे, आमची आई कुठे आहे, माझा भाऊ कुठे आहे. त्या भांडी घासणाऱ्या आजीनं उत्तर दिलं, अगं तू ज्या दिवशी पळून गेली, ज्या दिवशी बापाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझ्या बापानं गळफास घेतला. शेतामध्ये गळफास बापानं घेतला आणि शेतामध्ये बापानं गळफास घेतलेला तुझ्या आईनं पाहिला आणि आईला जागेवरती अटॅक आला. आई सुद्धा मृत्युमुखी पडली. अरे आपला बाप गेला, आपली आई गेली. हे जेव्हा आपल्या पोरानं पाहिलं, तुझ्या भावानं पाहिलं, भावानं औषधाची बाटली घेतली, भाऊ औषध पिला आणि भाऊ सुद्धा निघून गेला. माझा सांगायचा मुद्दा एक आहे बघा, अरे आपण पळून जाण्यामुळं, लेकींना सांगण्याचा मुद्दा एक आहे, आपण पळून जाण्यामुळं बापाला आत्महत्या करावी लागत असेल, आपल्या मायला अटॅक येत असेल, आपला भाऊ औषध पिऊन मरत असेल, तर कोपरापासून हात जोडतो लेकी हो, पळून जाऊ नका आणि आपल्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. लेकीला एक विनंती आहे, तुम्ही आयुष्यामध्ये जगताना एक वाक्य माझं घेऊन जा. आईच्या डोळ्यात आपण पळून जाण्यामुळं बापाला आत्महत्या करावी लागत असेल, आपल्या मायला अटॅक येत असेल, आपला भाऊ औषध पिऊन मरत असेल, तर कोपरापासून हात जोडतो लेकी हो,
पळून जाऊ नका आणि आपल्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. लेकीला एक विनंती आहे, तुम्ही आयुष्यामध्ये जगताना एक वाक्य माझं घेऊन जा. आईच्या डोळ्यातलं पाणी कधी पाहू नका, आईच्या डोळ्यातलं पाणी कधी पाहू नका आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. या